रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने सर्वाधिक 31 ग्रामपंचायती जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे, तर शिराळा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. त्यांना राष्ट्रवादीला 27 ठिकाणी सत्ता मिळाली आहे. काँग्रेस आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी 6 तर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने 6 ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. 16 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. काही ठिकाणी सत्तांतर झाल्याने दिग्गजांना धक्का बसलाय, तर अनेक ग्रामपंचायतीवर सत्ता राखण्यात नेत्यांना यश आलंय. निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय चिन्हावर लढवता येत नसली तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. ग्रामपंचायतचा निकाल 10:30 वाजल्यापासून हाती यायला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजता सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल लागले. भाजपाने ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये सर्वाधिक 31 ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीने 27 ग्रामपंचायती जिंकून दुसरं स्थान मिळवलं. काँग्रेस 7, घोरपडे गट 7, शिंदे गट 6 तर इतर स्थानिक आघाड्यांनी 16 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील 29 पैकी सर्वाधिक 15 ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदारांनी स्वीकारल्याचा निकालातून स्पष्ट झालाय. वाळवा तालुक्यातील 4 पैकी 3 ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले, पण कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मित्रपक्षाचं सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केलाय. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झाला. खानापूर तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या साळशिंगे गावात सत्ताधारी गटाने बाजी मारली आहे, तर गावठाण, भेंडवडे आणि राजधानी भेंडवडेत सत्तांतर झालंय. देवनगर येथे केवळ सरपंच पदासाठी निवडणूक झाली. या ठिकाणी बिनविरोध पॅनेलचा उमेदवार विजयी झालाय. साळशिंगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया भीमराव पवार विजयी झाल्या. देवनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल सुभाष पवार विजयी झालेत. गावठाण भेंडवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैभव बापूराव जानकर विजयी झाले, तर राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल विशाल पाटील विजयी झाल्या. साळशिंगे देवनगरमध्ये सत्ताधाऱ्यांची सत्ता कायम राहिली आहे. गावठाण भेंडवडे आणि राजधानी भेंडवडे ग्रामपंचायती सत्तांतर झाले. एकंदरीत गावठाण भेंडवडे आणि देवनगर ग्रामपंचायतीवर आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली आहे, तर साळशिंगे आणि राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतीवर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची सत्ता आल्याचा पाटील गटाने दावा केलाय. त्यामुळे 4 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बाबर आणि पाटील गटाची 2-2 अशी बरोबरी झाली आहे. मात्र भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाने देखील साळशिंगे आणि राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता आल्याचा पडळकर गटाने दावा केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यावरची लढाई सुरू आहे. जयसिंगपूर येथे उद्या होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत ऊस दराची मागणी केली जाणार आहे. असं असतानाही कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप हंगाम सुरू केलाय. जिल्ह्यात स्वाभिमानीच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. स्वाभिमानीच्या वतीने सुरू असणाऱ्या ऊस दराच्या आंदोलनाला आज हिंसक वळण मिळालंय. मिरज ते म्हैसाळ जाणाऱ्या मार्गावर कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिलाय. मिरज तालुक्यातील शिंदे साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवला. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात ट्रॅक्टरचे टायर जळून नुकसान झालं. गनिमी काव्याने अचानक केलेल्या आंदोलनामुळे खळबळ उडाली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना ऊसाला प्रति टन 3,500 पेक्षा जास्त दर देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्याचबरोबर मागील हंगामातील दुसरा हप्ता 500 रुपये अजूनही काही साखर कारखानदारांनी दिला नाही. मागील दुसरा हप्ता द्यावा, त्याशिवाय ऊस नेऊ नये.
यासाठी सदरचं आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील वाळवा, पोलीस आणि मिरज तालुक्यात आंदोलन सुरू आहे. ऊस तोडी बंद पाडणे, ट्रॅक्टर, बैलगाडीच्या चाकांमधील हवा सोडणे या पद्धतीने आंदोलन करण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती कारागृह आवारातील टॉवर क्रमांक 2च्या खाली असलेल्या गवतामध्ये दारू, गांजा आणि 2 मोबाईल असा मुद्देमाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहाच्या बाहेरून एका पाण्याच्या बाटलीत गांजा आणि 2 मोबाईल ठेवून कारागृहातील कैद्यास देण्याच्या उद्देशाने कोणीतरी फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. सदरचा प्रकार हा रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी महादेव होरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी महादेव होरे हे रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तपासणी करत होते. यावेळी जिल्हा कारागृहात असलेल्या टॉवर क्रमांक 2च्या खाली असलेल्या गवतामध्ये पोलिसांना प्रत्येकी 1 लिटरच्या 2 बाटल्यांमध्ये थोडी दारू भरलेली असल्याचं आढळून आलं. तसेच 2 मोबाईल आणि खाकी रंगाच्या पाकिटात गांजा असल्याचे निदर्शनास आलं. यानंतर होरे यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातावर कारागृह अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदरची दारू, गांजा आणि मोबाईल हे तुरुंगातील कैद्यांना देण्यासाठी भिंतीवरून पाण्याच्या बाटलीतून टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. कारागृहात गांजा आणि दारू मिळाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. वाळवा तालुक्यातील चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत तांबवे, शिरटे, साठपेवाडी गावात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तांबवेत राष्ट्रवादी विरोधात विजयी झालेल्या पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत समर्थकांनी गावातून जल्लोषी रॅली काढून विजय उत्सव साजरा केलाय. तांबवे येथे राष्ट्रवादीच्या पॅनेलने सरपंचासह 10 जागी विजय मिळवला, तर विरोधी सर्वपक्षीय पॅनेलला 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. शिरटे येथे राष्ट्रवादीच्या 2 गटात लढत झाली. सीतामाई सहकार ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचासह 7 उमेदवार विजयी झाले, तर विरोधी सीतामाई ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला 3 जागा मिळाल्या. साठपेवाडी येथे 7 जागांपैकी राष्ट्रवादीच्या 4 जागा बिनविरोध विजयी झाल्या होत्या. एका जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. 2 जागेसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी राष्ट्रवादीने 1 तर अपक्ष 1 उमेदवार विजयी झालाय. राष्ट्रवादीचे बाळासाहेब शामराव साठपे सरपंचपदी विजयी झाले. तांबवे येथे राष्ट्रवादीचे सुभाष आनंदराव खराडे 2477 मते घेऊन विजयी झालेत. शिरटेत सीतामाई सहकार ग्रामविकास पॅनेलचे राजेंद्र विश्वास लाड यांनी 1255 मते घेत विजय मिळवला. साठपेवाडीत राष्ट्रवादीच्या बाळासाहेब साठपे 229 मते घेऊन विजयी झालेत. आटपाडी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 9 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आणून शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी 5 ग्रामपंचायतमध्ये सत्ता आणली आहे. यामध्ये 17 ग्रामपंचायतपैकी 3 मुढेवाडी, पुजारीवाडी, मुढेवाडी बिनविरोध झाले असून यामध्ये तानाजी पाटील गटाचे आहेत. 14 ग्रामपंचायतसाठी निवडणुका लागल्या होत्या. गोपीचंद पडळकर यांनी एक हाती सत्ता स्थापन केली आहे. बनपुरी, नेलकरंजी, करगणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. भाजप करगणी, नेलकरंजी, मानेवाडी, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, चिंचाळे, आंबेवाडी, मिटकी, काळेवाडी या 9 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आली आहे. शिवसेनेकडे विभूतवाडी, मासाळवाडी, निंबवडे, पिंपरी खुर्द, बनपुरी आली आहे. आटपाडी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची लढत ही शिवसेना आणि भाजपमध्ये असून भाजप 9 तर शिवसेना 5 असं गुणोत्तर झालंय. तासगाव शहरातील सोमवार पेठ येथे एका फटाक्याच्या दुकानात स्फोट होऊन एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रात्री 7:30च्या दरम्यान घडला. शहरातल्या भरवसीत घडलेल्या घटनेनं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या स्फोटात एक जण जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार तासगाव शहरातील सोमवार पेठ येथे महेश कोकणे यांचं फटाक्याचं दुकान आहे. सायंकाळी 7:30 वाजता अचानक दुकानातील फटाक्यांच्या दुकानात स्फोट होऊन आग लागली. स्फोट इतका भीषण होता की सर्व शहर हादरलं. स्फोटाने दुकानातील सर्व फटाक्यांना आग लागली. यावेळी शेजारीच असलेल्या घरालाही आग लागली. याची घटना समजताच तासगाव अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र भीषण आगीमुळे आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशाला भिडत होते. माहिती मिळताच मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आणि तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी घटनास्थळी हजर होत आग विझवण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. या घटनेने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांच्या सहाय्याने तासाभराच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आग नेमकी कशामुळे लागली आणि नुकसान किती झालं याचा नेमका आकडा समजू शकला नाही. माळबंगला येथील नवीन जलवाहिनीला मोठ्या स्वरूपात गळती लागल्याने मंगळवारी कुपवाड अहिल्यानगर पासून गव्हर्नमेंट कॉलनी परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर पाण्याविना नागरिकांचा हाल होणार आहे.
काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली होती, त्यामुळे सांगली आणि कुपवाडच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. शहरात दिवाळीची धामधूम सुरू आहे, त्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. कुपवाड येथील कापसे प्लॉट टाकीकडे जाणाऱ्या जलवाहिनीला माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात नवीन पंपगृहालगत मोठी गळती लागली. गळतीचं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यासाठी या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मंगळवारी कुपवाड शहरातील अहिल्यानगरपासून गव्हर्नमेंट कॉलनीपर्यंतच्या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. काही भागात अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याचे कार्यकारी अभियंता CS कुर्णे यांनी सांगितले. जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात 70 MLD सांगली शहर झोन आणि 56 MLD झोन अंतर्गत भागाचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विविध संवर्गातील 40 कर्मचाऱ्यांना समुपदेशनच्या माध्यमातून पदोन्नती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून सर्वाधिक 31 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना बढती देत प्रशासनाकडून बक्षीस देण्यात आले. समुपदेशनच्या माध्यमातून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनंतर सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांच्यासह खाते प्रमुखांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण पार पडली. सर्व पदोन्नती पात्र संवर्गाची रिक्त पदांच्या अहवालानुसार प्रतीक्षासूत्री तयार करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार संबंधित संवर्गनिहाय पात्र प्रतीक्षा सूचीतील कर्मचाऱ्यांचे सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा परिषद सभागृहामध्ये समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. सदर समुपदेशनात संबंधित पात्र विविध संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील कर्मचारी उपस्थित होते. संबंधित प्रतीक्षा सूचीतील पात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशनद्वारे त्यांचे मागणीप्रमाणे सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर या प्रकल्पाअंतर्गत महापालिका क्षेत्रात 318 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. या लाभार्थ्यांचे पात्र प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून ही यादी महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयाकडे उपलब्ध झाली असल्याचे माजी सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे ही योजना महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील 640 लाभार्थींना घरकुले मंजूर झालेत. या घरकुलांसाठी शासनाकडून 2,50,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. यातील 230 जणांना 1 लाखांचा पहिला हप्ता तर 143 जणांना 60,000चा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत 3,19,00,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले. या योजनेत घरकुल मंजूर होऊनही जवळपास 3 वर्ष बांधकाम परवाना आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केलेल्या 101 लाभार्थ्यांची घरकुले रद्द करण्यात आली आहेत. आता मंजुरी मिळालेल्या 318 लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थींना पालिकेचे कर्मचारीही संपर्क करत आहेत. या लाभार्थींनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह प्रधानमंत्री आवास योजना कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जगन्नाथ ठोकळे यांनी केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या दिवाळी उत्सव 2023ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी दिवाळी उत्सव या आवारामध्ये पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. यामध्ये कपडे, रांगोळी, फटाके, तोरण, सुगंधी उठणे, तेल, सौंदर्य प्रसाधने, पूजेचं साहित्य, आकाशकंदील, मिठाई याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या 300हून अधिक लोकांना तसेच विक्रेत्यांना स्टॉल्स देण्यात आलेत. या दिवाळी उत्सव 2023चे सर्व स्टॉल्स हे बुकिंग झाले असून विक्रेते यांनी मोठा प्रतिसाद या प्रदर्शनाला दिलाय. 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. सर्व सांगलीकर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून तसेच ग्राहकांकडून सुद्धा केलं जाते. सोमवारी उपायुक्त राहुल रोकडे यांनी सकाळी येथील विक्रेत्यांना स्टॉल वाटप करून दिल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, सहदेव कावडे, सचिन सागावकर, मानसिंग पाटील, महापालिका निदान केंद्राचे काका हलवाई आदींची उपस्थिती होती.